पाहिजे हा प्रयोजन प्रकल्प विक्रमदादांनी आणला। आज राज्याच्या मंत्री आमच्या भगिनी पंकजाताई मुंडे इथंच शेजारी सभेला आल्या होत्या, त्यांनी आज तो मुद्दा मांडला। मी तुम्हाला बोललो ना, भाजप कॉपी कॅट पक्ष आहे, कॉपी करणारा। पैशाची योजना काँग्रेसची त्यांनीच काढली। विक्रमदादांनी मुद्दा मांडला गंधर्वचा, तो मुद्दा आज त्यांनी मांडला। दुसरा विक्रमदादाने ह्या ठिकाणी जत तालुका एवढा मोठा तालुका आहे, आता पाणी आणलेलं आहे, ऊसासाठी कारखाना काढायचं त्यांनी नियोजन केलं। त्या कारखान्याचं नाव डॉक्टराच्या दवाखान्याप्रमाणे स्वतःचं नाव नाही लावलं, त्यांनी नाव दिलं धनम्मा देवी। ते कारखाना करायचं नियोजन केला, काही दिवसात महिन्यात तिथं कारखाना उभा होणार आहे, तुमच्यासारख्या गरीब माणसांना तिथं नोकऱ्या मिळणार आहेत, या ठिकाणी ऊसाचं विल्हेवाट लागणार आहे। जनावर होणार, वाढ ऊस येणार, वाढ येणार, वाढायला जनावर वाढणार, जनावर वाढलं तर मोठं पशुसंवर्धन विभागाचा इथं एक मोठा एखादा दवाखाना, मोठं एखादं प्रकल्प ह्या ठिकाणी आणायचं आश्वासन विक्रमदादांनी घेतलं होतं। ह्यावेळी निवडून दिल्यावर विक्रमदादांनी ते पूर्ण केलं असतं। आज पंकजाताई म्हणतात मी करून देणार। एवढ्या वर्षात कधी शब्दच काढला नाही, निवडणूक आल्यावरच तुम्ही बोलता। पंकजाताईंनी शब्द दिलाय, मला चांगला वाटलं, काहीतरी शब्द दिला। पण भाजपची एकंदरीत तुम्ही राजनीती बघितली, रणनीती बघितली, तर ही निवडणूक झाल्यावर पंकजाताई तर मंत्री राहतात का नाही कोणास ठाऊक। मुंडे साहेबांची काय अवस्था केली तरी माहिती आहे। हे ओबीसी फक्त म्हणायचं आहे। एकनाथ खडसेंचं काय झालं, मुंडेंचं काय झालं, महाजनांचं काय झालं, कुठे नावं तर ऐकली का तुम्ही? पूर्वी होतो ना प्रमोद महाजन, भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे, एकनाथराव खडसे, कुठे गेली? सगळ्यांचा काटा काढून बाजूला काढलेले हे ओबीसी फक्त म्हणायला आहे। इथं फक्त ठराविक विशिष्टच लोक ही त्या ठिकाणी राजकारण करतात, त्यांना दुसरी चालत नाहीत। आता त्यांना एकदमच लिंगायत समाजाचं प्रेम आलेलं आहे। काही दिवसात तुम्हाला कळेल, ती पण सगळी बाजूला करून ही भाजप गप बसत नाही, चालूच ठेवणार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।